मॅचला सुरुवात, पहिला बॉल आणि इथे मात्र सिंगल. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. इथे रनआउटला चान्स आहे परंतु सिंगल कंप्लीट केली जाणार. सुनील पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. विकेट हॅट्रिक साठी जय हनुमान मंडळाकडून 500 रुपये असणारे विकेट हॅट्रिकला सुनील पाटीलला. इथे मात्र पहा काय फटका, स्टँडर्ड क्लास म्हटलं जातं आणि तोच फटका इथे बॅट्समन उमेश म्हात्रेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर. इथे मात्र पहा काय फटका, स्टँडर्ड क्लास. सुपर डुपर हिट फटका होता. म्हटलं जातं ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. 4 रन आहेत. येस, नो डाऊट. बॉल द्या, नवीन बॉल. ओके, चार रन आल्यात. बॉल फोड आणि मग पुढे जाऊ दे. बॉलिंग मार्कवर सुनील पाटील आहेत ज्यांना विकेट हॅट्रिकसाठी जय हनुमान मंडळाकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज येणार आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा घनसोली प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये. यावेळचा फटका, उमेश घुटना टेक आणि इथे तमाशात एक बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. वायर आहे खाली म्हणून बोललो. चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. जरा मॉनिटरचा आवाज कमी करा, मॉनिटरचा आवाज कमी करा. मॉनिटर हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो कमी करा, कमी करा, हॅलो थोडा वाढवा, हॅलो चेक. ओके, लेफ्ट साईडचा मॉनिटर बंद केला तरी चालेल, राईट साईडचा चालू राहू द्या. पहा 2 चौकार इथे उमेशच्या बॅटमध्ये आपण पाहायला मिळालेत. एक जबरदस्त सुपर डुपर हिट परफॉर्मन्स. आजच्या रात्रीतली सगळ्यात बेस्ट मॅच असणाऱ्या अद्विक फायटर्स आणि त्यांच्या समवेत खेळतील खत्री 11. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, टप्पा थोडा मागे ठेवला होता आणि त्यामुळे हा बॉल पिक करता आला नाही उमेश म्हात्रेला, टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ऑफ द व्हेरी फर्स्ट बॉल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथे रनआउटला चान्स बनला आणि इथे सिंगल रन वेगाने कंप्लीट केली जाते. योगेश पाटील यांच्याकडून जर हे 2 बॅट्समन 50 पार्टनरशिप करतात तर त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक. ओके, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या बॉलिंग मार्कवर हर्ष म्हात्रे आपल्याला बॅट्समध्ये पाहायला मिळतोय.
हर्ष आहे यावेळेस मात्र म्हात्रे बॉलिंग मार्कवर. चला स्पीडअप करा विशाल नाना. आम्ही विचार केलाय की किमान 2 वाजता मॅचेस संपतील, परंतु जर असंच चालत राहिलं तर भिवंडी क्रिकेटचा नक्कीच नजराणा आपल्याला पाहायला मिळेल. समालोचक ज्यावेळेस ते समालोचनाला जातो ना 6:30 वाजल्याशिवाय घरी येत नाही. मुन्ना पठाण सरांना माहिती आहे. यावेळचा फटका स्टँड अँड डिलिव्हर अँड डिस्पॅच ऑल्सो. बॉल चाललाय साईड स्क्रीनच्या वरून षटकारासाठी 6 धावा. वॉट अ स्ट्रोक. सुरेख फटका. अप्रतिम दर्जाचा A1 क्लासचा फटका उमेश म्हात्रे या ठिकाणी मात्र लगावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल मॅच बॉल इज अराइव्ड. मॅच बॉल घ्या प्लीज. चला बॅटर द्या बॉल द्या. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवर हर्ष म्हात्रे सज्ज ज्याचं स्वागत केलंय षटकाराने. वेलकम सिक्सर बाय मिस्टर उमेश म्हात्रे. सुपर डुपर हिट फटका होता आणि या फटक्याने मात्र अक्षरशः नजराणा पेश केला. व्हाईट बॉलचा इशारा येतो अगेन. मुन्ना पठाण सर आज अंपायरच्या भूमिकेमध्ये जे शहापूरहून या स्पर्धेसाठी विशेष आमंत्रित केले गेलेत त्यांच्या समवेत शहापूरचे आमचे दुसरे पंच निलेशजी महाजन सर आणि नेरळ कर्जतहून संदीपजी गायकवाड सर हे या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांचं नवी मुंबई नगरीमध्ये पूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हर्षचा बॉल वाईट. पहिला बॉल सिक्सर आणि त्याला वाईट बॉल. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवर हर्ष. वाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा दुसरा वाईट बॉल या ओव्हर मधून. अंपायर यू हॅव टू टेक सच अन ऍक्शन. प्लीज एवढा वेळ नाही घेऊ शकत आपण. प्लीज कोऑपरेट करा. Again wide. Shuffle line cross. So as with the wide ball. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळते. 3 एक्स्ट्रा वाईट बॉल इथे मात्र फेकले जातात बॉलरच्या माध्यमातून. हर्ष म्हात्रेवरती वाढलेला दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला आणि त्यानंतर मात्र आलेले 3 वाईट बॉल स्पष्टपणे सांगून जातात की या मॅच मध्ये हर्ष म्हात्रेवरती दबाव किती आहे. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. विशाल मडवी यष्टनच्या मागून चांगलं गाईड करतात परंतु त्या गायडन्सचा फायदा होत नाहीये. ओहो यावेळचा बॉल सुपर डिलिव्हरी. अप्रतिम दर्जाची ही बॉलिंग या ठिकाणी तर पाहायला मिळते. कारण की पहिल्यांदा षटकार खाल्ला त्यानंतर 3 वाईड आले आणि मग त्यानंतर जे काही विशाल मडवी यांनी त्याला शिकवलं अगदी त्याच लाईन आणि लेंथवरती बॉलिंग झाली. त्यामुळं यॉर्क लाईनचा हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल.
2 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत. धावसंख्या आहे 20. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या आतापर्यंत 11 आणि त्यानंतर पुढच्या 9 धावा. इथे पहा आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. आपण जर विचार केला तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे भरपूर खेळाडू झालेत ज्यांनी असे वाईट बॉल फेकण्याचे विक्रम केलेत. अक्षरशः टेनिस क्रिकेटमध्ये 14 वाईट एका ओव्हरमध्ये फेकले गेलेत, हे सुद्धा आम्ही पाहिलंय. यावेळेचा हा बॉल स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर वळाला. आता मात्र या गोलंदाजीची धार दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो बॉलर हर्ष म्हात्रे. आणि हीच अपेक्षा असणार आहे या ठिकाणी टीमला त्याच्याकडून. जे आमचे प्रेक्षक वर्ग मायबाप कृपया खांबांवरती किंवा खांबांच्या जवळ चिकटून उभे राहू नका, कारण की काही इजा झाली तर त्याला आयोजक जबाबदार नसतील. फुल टॉस बॉल होता इथे. यष्ट्यांच्या मागे थर्ड मॅनला फिल्डर आहे उमेश म्हात्रे. ही चुकी कशी करू शकतो हा त्याचा विचार स्वतःलाच पडला, कारण की हे बॉल उमेशसाठी मेजवानी मानले जातात आणि तो मात्र ही चुकी करून बसलाय. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळत नाहीये. 21 वरती स्थिरावली आहे धावसंख्या. 1 षटकार, 3 वाईड, 4 वाईड. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा रिव्हर्स झाडू पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. उमेश म्हात्रे या ठिकाणी मात्र नेमका काय करतोय याचा विचार डगआउट मध्ये बसलेल्या टीमला पडला. आणि डगआउट मधून आवाज येतोय की समोरून खेळावं, परंतु डगआउट मधून आवाज देऊ नका, सर्वांना विनंती आहे. हर्षचा पुढचा बॉल आहे उमेशसाठी. पूर्ण कव्हर या ठिकाणी मात्र दिली जाते त्याला. फुल टॉस समोर खेळला, एक्स्ट्रा कव्हरला. टप्पा पडल्यानंतर 2 बाउन्स करून चेंडू हातामध्ये पिक केला जातो. रनआउटला चान्स आहे आणि इथे मात्र काय घडले, ओव्हर थ्रो आहे आणि ही ओव्हर थ्रो किती महागात पडणार. 2 रन तर झाल्यात आणि तिसरी रन सुद्धा इथे पूर्ण केली जाणार. गुड एफर्ट्स बाय विशाल मडवी. प्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु थ्रो थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली. आणि अशा रीतीने जर विचार केला तर अगदी समालोचकांच्या भाषेमध्ये आपण पाहिलं ना उमेश सर, तर विशालजी मडवी लहानपणी गोट्या कमी खेळलेत आणि क्रिकेटवरती जास्त त्यांचं प्रेम होतं. अचूक नेमबाजी नाही आहे, त्यामुळं एक्स्ट्रा रन खर्च झाली. धावसंख्या धावून पोहोचली आहे 24 रन 24. रात्रीचे 12:30 वाजलेत. सर्वांना विनंती आहे की आपण निश्चितपणे या मॅचचा आनंद अगदी शांततेत घ्या. आरडाओरड जास्त करणं आता मात्र खरोखर आयोजकांसाठी डोकेदुखी असणार. पुढचा बॉल बॉलिंग बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जय ठाकूर. 3रं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती. चला जय, स्टॉप मेकिंग प्रॅक्टिस ऑन ग्राउंड. बॅट्समन सज्ज. जयचा पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडकडे. बॅट्समन पुन्हा एकदा उमेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळणार. 3 धावा घेतल्यानंतर स्ट्राईक वरती तोच आहे पुन्हा. यावेळेस रिव्हर्सचा फटका. अप्रतिम स्विचिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अगदी क्षणामध्ये रंग बदलला आणि इथून 4 रन टीमच्या खात्यात. चौकार. टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले 28. याचसाठी केला होता एवढा अट्टहास की या फटक्याचा शेवट अशा रीतीने गोड व्हावा. खूप वेळापासून प्रयत्न करत होता आणि या प्रयत्नांना आता कुठे जाऊन यश मिळालंय. चांगली बॅटिंग या ठिकाणी उमेश आपल्या टीमसाठी करत असताना पाहायला मिळतोय. घनसोली क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित घनसोली प्रीमियर लीग 2022 भव्य दिव्य रजनी आणि दिवस स्पर्धा. यावेळचा बॉल पहा पुन्हा एकदा स्विंग अँड मिस.
टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळवला जातोय आणि हीच असते डावखुऱ्या हाताच्या मनगटामधली जादू. भरपूर असे लेग ब्रेकर लेफ्ट हँडेड बॉलर आपण पाहिलेत. यावेळेस मात्र पहा अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु असं म्हटलं जातं जिसका काम उसी को साजे, कोई और करे तो बिन बाजे. अजून या ओव्हरचा विचार केला 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 बॉल किती धावांपर्यंत जाऊन पोहोचतील पाहणं तितकंच उत्सुकतेचं राहील, कारण की पुढचे येणारे 12 बॉल हे तुमच्या टीमसाठी भरपूर निर्णायक असणार आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पर्धेमध्ये सायकल आपल्या ठिकाणी मंचाच्या समोर पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकसाठी आकर्षक शूज, त्याचबरोबर पर्पल कॅप ऑरेंज कॅप या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विजेत्या टीमसाठी समोर असलेली ही आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी, काचेची ट्रॉफी, जिचं वजन आपण जरी हातामध्ये घेतलं तरी 15 किलोच्या वरती असणार, यात तीळ मात्र शंका नाहीये. दिसण्यावरती जाऊ नका, कारण की क्रिस्टलच्या ट्रॉफ्या या भरपूर वजनाच्या असतात, कारण की अग्रिकोळी प्रीमियर लीगमध्ये 35-35 केजीच्या ट्रॉफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र पहा टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवला बॉल, पुन्हा एकदा विकेटची साशंकता व्यक्त केली गेली होती, परंतु नाही, बॅटर सेफ आहे, बॉल बॅटचा संपर्क नाही आणि इथून मात्र डॉट बॉल. शेवटचा अंतिम अखेरचा हा चेंडू. 12च्या 12 संघ मालकांचा आम्ही या ठिकाणी मात्र निश्चितपणे आभार व्यक्त करू. यावेळेस मात्र पहा गॅप मधून बॉल सरळ विकेट किपरच्या हातात जातो आणि हा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट्स अ डॉट बॉल. संदीपजी गायकवाड सर जे नेरळहून या स्पर्धेसाठी आमच्यापर्यंत उपस्थित झाले, त्या स्पर्धेसाठी दुहेरी रोल करतात. दुपारी त्यांचं समालोचन सर्वांना ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थाने अंपायर सोबत कॉमेंट्री सुद्धा अगदी दमदार आहे त्यांची. 12 संघ मालक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. ज्या ज्या संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला: अभिषेकजी पाटील, सुजितजी मडवी साहेब, त्याचबरोबर संदेशजी पाटील, अक्षयजी पाटील, रमेशजी मडवी, स्वप्नीलजी पाटील, योगेशजी पाटील, त्याचबरोबर कैलासजी नाईक, मंदारजी पाटील, राजा मते, सुरेशजी सुर्वे, त्याचबरोबर चंदनजी राणकर, योगेशजी राणकर, मनोजजी भोईर आणि त्याचबरोबर जयवंतजी पाटील या संघ मालकांना आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी या संपूर्ण खेळाडूंवरती विश्वास टाकलाय आणि या टीम सोबत आपण जोडले गेलात. फुलटॉस बॉल, फटका पसला, चेंडू हवेमध्ये, फिल्डर पासून दूर आहे हा बॉल. एकच रन मिळणार, 1 रनपेक्षा जास्त काही नसणार आहे. बिमार साडी या ठिकाणी मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आणि आमचे तिसरे पंच विनंती करतोय आम्ही निलेशजी महाजन सर. सॉफ्ट सिग्नल का अंपायर? ओके, फेअर डिलिव्हरी सॉफ्ट सिग्नल आहे. यस, तुमचा निलेश महाजन सर. ओके,
येस अंपायर, फेअर डिलिव्हरी. येस. विनीत मडवी यांच्यासाठी सुवर्ण संधी आल्या. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे देवेंद्र पाटील यांच्याकडून. फॉर एव्हरी विकेट 500 रुपये असणार आहेत. देवेंद्र पाटील यांच्याकडून विनीतला सुवर्ण संधी आहे. ऑनफिल्ड अंपायरकडे आपण कॉल केला आणि इथून मात्र फेअर डिलिव्हरी आहे पंचांनी दर्शवलंय. त्यामुळं इथे फक्त एक सिंगल रन काउंट केली जाणार. विनीतसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटला देवेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपये. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेट डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन कट केला आहे. सुपर फटका, सुपरमॅन स्ट्रोक. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. त्यांच्याकडून 500 रुपये. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेट डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन टप्पा मागे ठेवला होता. अडचण कोणत्याही प्रकारची नव्हती आणि त्यामुळे हा बॉल लवकर पिक करण्यामध्ये सोपं झालं. या ठिकाणी बॅट्समनला सुशील या ठिकाणी आपला पाहायला मिळतोय. आजच्या रजनीतील सेकंड लास्ट मॅच आहे. यानंतर एक मॅच होणार आणि त्यानंतर मात्र आजची रात्र इथे संपवली जाणार. परंतु अपेक्षा आहे 1 ते 1:15 मध्ये मॅच संपावी. थोडं स्पीडअप करा. भरपूर वेळ घेतला. टायमर या ठिकाणी आमचा ऑलरेडी स्टार्ट आहे. त्यामुळे आपण या गोष्टीची नोंद घ्या. टाइम संपत आला की आम्ही तुम्हाला कळवू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला झाला. पुन्हा एकदा लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी मिसफिल्ड झाला. फंबलिंग पाहायला मिळतं. 2 रन वेगाने पूर्ण केले जातील आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 36 रन्स ऑन द बोर्ड. चांगल्या स्थितीमध्ये आता आज संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. विनीत मडवी बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत 3 बॉल त्याने फेकलेत. 1 चौकार, 1 सिंगल, 1 डबल. टोटल 7 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस मात्र पहा LBW ची अपील केली आहे परंतु अंपायर दर्शवतात की नॉट आउट आहे. लेग बाईसचा इशारा. एक्स्ट्रा रन टीम अकाउंट मध्ये जोडल्या जाणार. टीमची टोटल 38 वर जाऊन पोहोचली आहे या दुहेरीच्या मदतीने. खर तर नाईट स्पर्धेची मजा उमेश सर जर आपण पाहिलं तर थंडीच्या दिवसामध्ये जास्त चांगली असते. परंतु या मे महिन्यामध्ये नाईट मॅचेस होतात. बॅटची एज लागली आहे. बॉल चालला आहे लॉंग लेग रिजनला. फिल्डर त्या ठिकाणी मात्र पोहोचतोय. 2 तर पूर्ण केल्यात. तिसरीसाठी कॉल इथे मात्र दिला जाणार आणि तिसरी पूर्ण होणार. खराब प्रदर्शन त्या ठिकाणी तो चांगला होता परंतु विशाल मडवी यांना पिक करण्यासाठी अडचण निर्माण झाली आणि इथून मात्र 3 रन पूर्ण केल्यात. 3च्या मदतीने टीमची धावसंख्या 41 41 ऑन बोर्ड. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा शेवटचा बॉल टाकण्यासाठी विनीत मडवी. स्ट्रायकिंग एंडकडे बॅट्समन आपल्याला चेतन पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पहा ऑन साईडला ड्राईव्ह केला फटका. पुन्हा एकदा मिड विकेटला फिल्डर आहे. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्या रनसाठी कॉल दिलाय. स्वतः फिल्डर धावत बॉल घेऊन आलाय. आता मात्र काय घडणार. 2 फक्त 2 आणि या 2च्या मदतीने टीमची धावसंख्या झाली आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. 43 for 1 या स्थितीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय. घनसोली प्रीमियर लीग 2022 आणि खऱ्या अर्थाने या नवी मुंबई विभागामध्ये प्रीमियर लीग ज्याच्या माध्यमातून पहिल्यांदा
साकार केली गेली. हेच तर घनसोली गाव. आणि त्यानंतर मात्र आता दिवस रात्र पद्धतीने खेळवली जाणारी ही लीगची स्पर्धा सुद्धा ही पहिल्यांदाच पाहायला मिळते. गावातल्या गावात लीगची स्पर्धा नाईट खेळवणं इतकं सोपं नाही आहे. त्यासाठी भरपूर इकॉनॉमी आपली चांगली पाहिजे. गावाची एकी ही भरपूर महत्त्वाची आहे. आणि या परिस्थितीमध्ये आता संपूर्ण गाव एकवटला आहे. 12 संघांमध्ये खेळाडू विभागले गेलेत. परंतु ध्यास एकच आहे की या घनसोली गावासाठी आपली एकता सर्वांना दाखवून द्यायची. 4 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचं षटक. बॉलर प्लीज स्टार्ट करा. आपण वेळ घेऊ नका. जय ठाकुर बार बार आके प्रैक्टिस करते हैं. लेफ्ट हँडेड बॉलर ओव्हर द विकेट बॉलिंग करणं पसंत करणार. समोर बॅट्समन सुशील म्हात्रे. ओहो, यावेळचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वळवला. आता मात्र गोलंदाजाने आपलं वर्चस्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. धावसंख्या 43 वरती जाऊन स्थिरावली आहे. आणि अजूनही इथून पुढे कमबॅक करण्याची संधी असणार आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. फॉलो थ्रू मध्ये कॅच होणार का? ड्रॉप. आणि ते कुठे थ्रो केलाय? फिल्डर पासून बराच दूर. 3 पूर्ण झाल्या. चौथीसाठी कॉल दिलाय. चौथी रन इथे मात्र होणार पूर्ण. आणि हा मिळणार चौकार. 4 रन बॅटच्या माध्यमातून. थर्टी सर्कल मध्ये चौकार कधी पाहिलाय का आपण ओव्हर मध्ये? हा चौकार पाहायला मिळालाय. 30 सर्कल मध्ये उमेश सर 7 धावा पण आपण पाहिल्यात. ओव्हर थ्रो करून तर बघा एकदा, त्याची मजा घ्या. हा प्रत्येक गोष्टीची मजा क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा खेळच मनोरंजनाचा आहे. ज्याची मजा आपण जितकी घेऊ तितकी कमी आहे. यावेळेसचा पुन्हा एकदा तोच बॉल रिपीट केलाय. जयची गोलंदाजी आणि अचूकता आणि त्याचसोबत असलेली भेदकता भरपूर प्रभावित करून जाते सर्वांना. याच गोलंदाजीची अपेक्षा विशाल मडवी यांनी केली त्याच्याकडून. आणि अगदी योग्य लाईन आणि लेंथवरती बॉलिंग या ठिकाणी सुरू आहे. निखिल मडवी यांचं या ठिकाणी आगमन होतं शेटसाठी. लास्ट मॅच खेळतील आणि अगदी झोप वगैरे पूर्ण होऊन ते या ठिकाणी व्यासपीठावरती आलेत. संध्याकाळी 5 वाजता मॅच झालेली. 6 वाजता नाश्ता झाला. त्यानंतर झोपला. 12 वाजता उठून आता मैदानात. जय ठाकूरचा पुढचा बॉल. लेफ्ट हँडेड बॉलर आहे आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन सुद्धा त्याच्या समोर. चेतन ऑप्शन पासून थोडासा बाहेर ठेवला होता बॉल. त्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज लागली आहे परंतु 1 रन पासून रोखू शकत नाहीये. शॉर्ट फाईन लेगला बॉल जातोय. तिथे फिल्डर उभा आहे ज्याच्या माध्यमातून एक सिंगल जरूर खर्च केली जाते परंतु 3 धावा वाचवल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मिश्व लायन्स राहुल शेट्टी. प्लेइंग 11 घेण्यासाठी आपण. आणि टॉस करायचा आहे बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हवाय. सो आपलं इथं असणं भरपूर गरजेचं आहे. इथे उडवलाय बॉल. मिड विकेटला फिल्डर आहे आणि इथे कॅच. विनीत मडवी त्या ठिकाणी उभा आहे ज्यांनी पकडलाय झेल. आणि इथून मात्र समाप्त झाला बॅट्समन सुशील म्हात्रेंचा खेळ. इनिंगला मिळाला पूर्णविराम. आणि इथून मात्र 1 बॉलचा खेळ शिल्लक. अंतिम अखेरचा चेंडू. शेवटच्या बॉलवर किती धावा येतील पाहणं गरजेचं आहे. सिद्धेश जाधव.
बॉल अंतिम अखेरचा चेंडू आहे. राहुल शेट्टी प्लीज. संदेश येतो वाटतं कॅप्टन आता. यावेळचा इथे त्रिफळा उद्ध्वस्त आणि जय ठाकूरचं इथे सेलिब्रेशन पाहायला मिळतं. इथे मात्र टार्गेट 49 धावा झाल्या. 50 धावांचं टार्गेट आहे ते जिंकण्यासाठी. ते म्हणजे खत्री 11 टीम समोर. आणि टॉस साठी आपण जाणार आहोत. मी टॉस साठी विनंती करतोय सचिन म्हात्रे सरांना की आपण टॉस करून घ्या प्लीज. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले जातील आमचे साथी समालोचक आजच्या दिवशीचे ॲडव्होकेट साईदास पाटील सर यांना आपण ऐकूया. पुढच्या सत्रामध्ये पुढच्या 5 ओव्हरसाठी त्यांचा आवाज आपला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी ऑन ग्राउंड टॉस केला जाईल ज्या ठिकाणी मान्यवर आमचे उपस्थित राहणार आहेत आणि सचिनजी म्हात्रे सर त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सांभाळतील. सो जाऊया इन द ग्राउंड. राहुल शेट्टी आणि निखिल मडवी हे दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत. उमेश म्हात्रे सर आपण टॉस करा. आमचे घनसोली गावचेच सिने कलाकार अरे यांचं चाललंय काय म्हणजे ना सिनेमा आहे. त्यांचे सन्माननीय रामदासजी म्हात्रे रामकृष्ण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला लवकर जावा. थोडासा वेळ आता आपल्याकडे भरपूर कमी आहे आणि अगदी शॉर्ट इंटरव्ह्यू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू हर्षद. घनसोली क्रिकेट असोसिएशन आयोजित GPL 2022 यामधील आजच्या शिवरात्रीतला शेवटचा सामना असेल. मिशिव लायन्स वर्सेस दोस्ती 11. माझ्या समेत जोडले गेल्या RIAचं चाललंय काय सध्या चर्चेच्या घडीत रामेश्वरजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. पहिले सिलेक्ट कर. हु विल टेक द चान्स. टॉस केला जातोय. मिशिव लायन्स वर्सेस दोस्ती 11. आणि टॉस स्पिन केलं जाईल. दोस्ती आणि नाणेफेकीचं कॉल इथे जिंकलाय दोस्ती 11 संघाने. निखिल मडवी मी तुमच्यापर्यंत येईन. नाणेफेकीचं कॉल जिंकलात काय निर्णय असेल आणि काय रणनीती असेल या मॅचमध्ये. आपण पाहिलात समोर असेल राहुल शेट्टी रणगशीन ऑफ नवी मुंबई ज्याला म्हटलं जातं. हा तुमच्या समोर असेल. काय रणनीती असेल आणि काय डिसिजन असेल. नक्कीच आम्ही फिल्डिंग करणार आणि रणनीती एवढीच आहे की फर्स्ट मॅच आम्ही हारलो आणि ही मॅच जिंकायचीच आहे. राहुल शेट्टी मी तुझ्यापर्यंत येईन. समोर आहे निखिल मडवी सध्याच्या घडीतला लेफ्ट हँडेड इन फॉर्म बॅट्समॅन मी जरूर म्हणेन. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आणि आमंत्रण असेल तुझ्यासाठी. काय रणनीती असेल या मॅचसाठी. सेम निखिल बोलला तेच. आम्हाला पण ही मॅच जिंकायची आहे. डिपेंड ही मॅच पण करते उमेशचा काय सीन होतो आता त्याच्यावर पण डिपेंड आहे. आमचा फ्युचर डिपेंड आहे उमेश. नक्कीच लीग मॅच असेल. डिपेंड. बेस्ट ऑफ लक फॉर द बोथ द कॅप्टन्स फॉर द मॅच. थँक्यू सो मच सचिन म्हात्रे सर. दुसरा डाव आपल्यासमोर असेल. 50 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे ते खत्री 11 या संघाला. हातात सलामीची जोडी पाठवायचे खत्री 11 आणि अद्विक फायटर्स असा विद्यमान सामना रंगतोय.
कन्सोली प्रीमियर लीग 2022 विद्यमान सामना रंगतोय खत्री 11 वर्सेस अद्वैक फायटर्स. सलामीचा गोलंदाज एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आजच्या घडीतला उमेश म्हात्रे वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन होते. त्याच्यासमोर फलंदाज असेल विशाल मडवी आणि मयूर म्हात्रे. विशाल मडवी एक दिग्गज असा खेळाडू. पहिला चेंडू इथे मात्र सुरेखरित्या चेंडू टोलावलाय. चेंडू मिडविकेटच्या दिशेने जरूर ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षण तिथे तैनात. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. इथे मात्र विशाल मडवी यांच्यासाठी खुशखबर असेल वैष्णव मडवी यांच्या माध्यमातून चौकारासाठी प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 6000 रुपये 1000 रुपये वैष्णव मडवी यांच्याकडून. हो, सुरेख फटका लागला. तर चाणाक्ष बुद्धिमत्ता काय असते हे मात्र इथं दाखवून देतोय. आपली विकेट आपल्या संघासाठी किती महत्वाची आहे हे मात्र इथं जाणून इथं फलंदाजी करताना दिसतोय विशाल मडवी. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील आजच्या दिवस रात्रीमधील पहिलं जे काही अर्धशतक गाठलं गेलं होतं ते विशाल मडवी यांच्या माध्यमातून गाठलं गेलं होतं. तोच फलंदाज आपला आत्मविश्वास बुलंदीवर असताना फलंदाजी करताना दिसतोय. समोर तितकाच ताकदीचा गोलंदाज उमेश टू विशाल. इथे मात्र ब्रँडेड शॉट. या फटक्याने विशाल मडवी यांची कारकीर्द सजवली फुगवली. तोच फटका मात्र इथे खेळताना दिसतोय. चौकाराच्या दिशेने 4 धावसंख्या गाठल्या जातात त्या या फटक्याने विशाल मडवी यांची कारकीर्द सजवली फुगवली. तोच फटका मात्र इथे खेळताना दिसत. लक्ष असताना मात्र इथं सुरेख सुरुवात. एक आदर्श अशी सुरुवात. ज्यावेळी घनसोली क्रिकेटचा उल्लेख होतो खास करून सलामीच्या जोडीचा उल्लेख होतो त्यावेळी विशाल मडवीचं नाव आणि बलिराम मडवी अशी जोडी होती. त्यापैकी हा विशाल इथं खेळपट्टीवर खेळताना दिसतोय. बघूया उमेश टू विशाल. इथे मात्र जोरदार अपील. इट्स अ ह्यूज विकेट. परंतु बघूया इथं मात्र बॅट लागलाय असं काहीतरी दर्शवतोय आणि इथं मात्र कौतुक करेल मी ते खास करून खेळाडूंचं उमेश म्हात्रे कंपनीचं. बघूया उमेश टू विशाल. पंचांचा निर्णय बदलला गेला त्या निर्णयाला सन्मान दिला गेला आणि ही खरी खिलाडी वृत्ती असते. तुम्ही खेळाडू म्हणून किती मान असू द्या परंतु खिलाडी वृत्ती तुमच्यामध्ये नसेल तर तुमचं पूर्ण क्रिकेट करिअर हे शून्य असतं. आता तेच मात्र बघूया पुन्हा एकदा उमेश टू विशाल. हो, इथे मात्र सुरेख चेंडू टाकतोय. आपला दर्जा दाखवून देतोय उमेश. का मला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून गणलं जात नाही मुंबई क्रिकेटमध्ये त्याचं उत्तर मात्र या चेंडूवर देतोय. सुरेखरित्या फलंदाजी केली होती पहिल्या डावात आणि त्यानंतर मात्र स्वतः सर्व सूत्र हाती घेताना सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. पहिलं 3 चेंडू जरूर अपयशी ठरला होता परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करतोय. आतापर्यंत चेंडू झालेत 5. धावसंख्या धावपलकर बिनगडीबाद 8. बघूया स्ट्राईकला विशाल, नॉन स्ट्राईकला मयूर. मला गुणलेखक म्हणून सहाय्य करतोय आयुष पाटील. इथे मात्र सुरेख फटका आणि इथे मात्र गडी बाद होतोय. मोठा हादरा म्हणेल, मोठा मासा गळायला लागला जातोय. जे जालं विणलं गेलं होतं उमेशच्या माध्यमातून आणि उमेशच्या अथक प्रयत्नाला यश मिळालं असं म्हणेल. कारण ज्या रीतीने तो गोलंदाजी करत होता पहिल्या 3 चेंडू मध्ये अपयशी ठरल्यानंतर त्या मेहनतीला यश मिळालं असं उमेशच्या बाबतीत म्हणेल. एक मोठा खेळाडू मात्र इथे तंबूमध्ये जाताना दिसतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाखेर खत्री 11 संघ 1 गडीबाद 8. 8 लॉस ऑफ नन आफ्टर 8 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. तर पंचांचा पॅनल आपण पाहतोय. JP पॅनल अर्थात जय पवार पॅनल. संदीप गायकवाड सर नेरल, मुन्ना पठाण सर शहापूर आणि निलेश महाजन सर शहापूर अशी आपण टीम पाहतोय या घनसोली प्रीमियर लीग 2022 साठी.
इथे मात्र बघूया आता समीकरण असेल 4 षटकामध्ये 42 धावसंख्येचं, म्हणजे 24 चेंडू आणि 42 धावसंख्येचं समीकरण. नवीन गोलंदाज येतोय श्रीनाथ, फलंदाज येतोय हर्ष म्हात्रे. बघूया आता मात्र स्ट्राईकवर असेल, नवीन षटक असेल, सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतोय श्रीनाथ, त्याला सामोरं जाईल तो मयूर. एक आकर्षक शैलीदार असा डावखोरा फलंदाज. घनसोली क्रिकेटमध्ये डावखोऱ्या फलंदाजाचा इतिहास विजय मडवी गावठीपासून सांगितला जातो, तो अगदी आता रितेश मडवी भीमपर्यंत, त्यापैकी एक हा मयूर. इथे मात्र सुरेख यष्टी रक्षण आशिष नावाची भिंत आपण पाहतो यष्टीच्या मागे. चाणाक्ष अशी नजर आशिषची आपण नेहमीच पाहतो, अगदी तोच चाणाक्षपणा या चेंडूवर सुद्धा दिसला. बघूया इथे मात्र विशाल मडवी यांची विकेट गेल्यानंतर खूप संकट असं म्हणेल, कारण विशाल मडवी खेळपट्टीवर असणं एक खेळाडू आणि अनुभव म्हणून खूप महत्त्वाचं होतं. इथे मात्र जागा बनवतोय, खराब चेंडू होता त्याला योग्य दिशा दाखवतोय, चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने, धावसंख्या 4 ने वाढली जाते, धावसंख्या होते 12. पुढचा चेंडू इथे मात्र आता इथे मात्र मयूरसाठी सुद्धा 500 रुपये इथे जमा झालेले आहेत चौकारासाठी. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा फटका उमेश सर हर्षल खूप धोकादायक ठरला जातोय. काय प्लॅनिंग मला नक्कीच एक क्रिकेट समीक्षक म्हणून समजत नाही. ज्यावेळी या फटक्याची प्रॅक्टिस तुमची असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर सामन्यामध्ये डायरेक्ट हा फटका खेळत असाल तर संघाच्या परिस्थितीनुसार खूप घातक होऊ शकतं. तुम्ही या फटक्याची प्रॅक्टिस जर सरावमध्ये करत असाल तर हा खेळाडू तितक्याच आत्मविश्वासाने खेळाल, परंतु सामन्यामध्ये जर हा फटका तुम्ही खेळत असाल तर मात्र संघासाठी खूप धोकादायक. इथे मात्र विशाल मडवी यांच्यासाठी 500 रुपये जमा झालेत आणि मयूरसाठी 500 रुपये जमा झालेत वैष्णव मडवी यांच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय श्रीनाथ सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. आशिष आपण पाहतोय तर सूत्र हलवताना जरूर दिसतोय. क्षेत्ररक्षण रचनामध्ये बदल वारंवार केला जातोय. आता समोर फलंदाज आहे तो हर्ष. श्रीनाथ टू हर्ष असा हा सामना. 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय हे दोन्ही फलंदाज. हो, सुरेखरित्या फटका, सुरक्षित असा फटका म्हणावा लागेल. कुठलाही खेळाडू तिथे उपस्थित नव्हता. चौकार होतोय. या चौकाराच्या सहाय्याने इथे धावसंख्या वाढली जाते. धावसंख्याला असते 17 धावसंख्या धावफलकावर. धन्यवाद वैष्णव मडवी. आणखी 500 रुपये जमा झालेत हर्षसाठी. इथं मात्र नक्कीच ATM खुलं गेले ते वैष्णव मडवी यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 1,500 रुपये जवळपास विशाल मडवी यांना 500, मयूरला 500 आणि त्यानंतर या हर्षला 500, 1,500 रुपये जमा झालेत. बघूया पुढचा चेंडू श्रीनाथ याचा. इथे मात्र सुरेख फटका. नजाकत होती या फटक्यामध्ये. उत्तम मडवी यांची आठवण करून देणारा हा फटका होता. सुरेख फटका. इट्स अ 4. आणखी 500 रुपये. मला आता आठवण करून देणारा हा फटका होता. 500 रुपये जमा होत आहेत आणि इथं असा भास होता की उद्यापासून नोटबंदी होणार आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. आता मात्र इथं जाल्यात अडकला जातोय. गडी बाद होतोय हर्ष.
इथे मात्र अनुभव आयुष्य कमी पडतोय, कारण 2 चौकार तुमच्या लगातार आल्यानंतर थोडासा व्यावसायिकपणा दाखवणं आवश्यक होतं. आपली विकेट संघासाठी किती महत्वाची होते हे दाखवणं आवश्यक होतं, परंतु आत्मविश्वास बुलंदीवर असतो. लगातार 2 चौकार मारल्यानंतर मी तिसरा चेंडू सुद्धा सीमा रेषा बाहेर मारेल हा आत्मविश्वास असतो. आणि त्यानंतर जर आखूट टप्प्याचा चेंडू असेल तर असं म्हटलं जाते की आईस्क्रीम जरी आपल्या हातात असलं तरी समोरचा चॉकलेट कोण सोडेल, तसंच काहीतरी हर्षा बाबतीत आपलं झालं, परंतु आपली विकेट गमावून बसला. हादरा बसतोय, दुसरा हादरा बसतोय हर्ष रूपात. धावसंख्या धावपलकावर 2 षटकानंतर 21 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना इथे आपण पाहतोय खत्री 11 संघ. एक सर्वोत्तम फलंदाज विशाल मडवी तंबूमध्ये परतला, त्यानंतर हर्ष तंबूमध्ये परतला. आता बघूया त्याची जागा भरून काढतोय नवीन फलंदाज विनीत मडवी. हा मात्र खेळाडू घनसोली क्रिकेटचं भविष्य. हा जर खेळपट्टीवर राहतोय तर चित्र मात्र वेगळं असू शकतो. उमेश सुद्धा टार्गेट असेल विनीत, कारण विनीत आताच्या घडीतला एक सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू, परंतु तितकाच त्याला मार्गदर्शन तितकंच महत्त्वाचं असेल. कारण कमी वयामध्ये ज्यावेळी कुठलाही खेळाडू ज्यावेळी चांगला परफॉर्मन्स करत असतो त्यावेळी त्याला मार्गदर्शन तितकंच चांगलं असणं आवश्यक असतं. नक्कीच ज्या तालमीत हा खेळाडू घडतोय ती नक्कीच खूप महान असे खेळाडूचं मार्गदर्शन बलिराम मडवी असतील, विशाल मडवी अशा खेळाडूंच्या मार्गदर्शनामध्ये हा खेळाडू घडतोय. आणि बघूया तो आपला अनुभव या सामन्या, कारण प्रत्येक सामना हा नवीन असतो. तोच विनीतच्या बाबतीत सांगेल, प्रत्येक सामना नवीन असतो. सामोरं जायचं ते उमेशच्या गोलंदाजीला. बघूया उमेश टू विनीत. इथे मात्र काहीतरी घडलं बिघडलं, परंतु इथे झेल पकडता आला असता का हा प्रश्न जरूर होता. कारण विनीतचा झेल खूप महत्त्वाचा होता, परंतु कदाचित क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर हा झेल होता. झेल सुटला जातोय. उमेशचं कौतुक करेल, सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. कारण असं म्हटलं जातं, आपण पाहिलं असेल IPLमध्ये महेंद्रसिंग धोनी याने मात्र अनेक वर्ष नेतृत्व केलं, परंतु त्याने शेवटच्या क्षणाला रवींद्र जडेजाकडे त्याने कॅप्टनशिप दिली. उमेश सर्व जबाबदारी इतकं सांभाळतोय. स्वतः कर्णधार, आयकॉन खेळाडू, ही सर्वोत्तम. स्वतः इथं आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा उमेश मात्र महत्त्वाची भूमिका, म्हणजे तिहेरी भूमिकेमध्ये असताना इतका सर्वोत्तम खेळ करताना दिसतोय ते उमेशचा कौतुकास्पद. बघूया तोच उमेश. इथं आखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता, मिस टायमिंग शॉट. इथे मात्र सुरेखरित्या झेल पकडतोय. खरा फटका म्हणेल मी. मयूरच्या माध्यमातून गडी बाद होतोय. आखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. तो मयूर याला स्वतःची विकेट गमावून बसतोय. वैयक्तिक 4 धावसंख्येवर बाद होतोय. धावसंख्या धावपलकावर 22. आता मात्र संघ थोडासा संकटात. विनीतवर बरंच काही अवलंबून असेल, त्याला साथ देताना बघूया कुठला फलंदाज येतोय. स्वप्नील हा फलंदाज येतोय. बघूया स्वप्नील कुठल्या रीतीने आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. विनीत आणि स्वप्नील हे असे 2 नौखे असे खेळाडू, परंतु तितके टॅलेंटेड असे हे दोन्ही खेळाडू आहेत. त्यांना आपल्या दर्जानुसार, आपल्या लौकिकानुसार फलंदाजी करणं या क्षणाला खूप महत्त्वाचं असेल. कारण संघ थोडासा संकटात मी म्हणेल, का 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना धावसंख्या धावपलकर मात्र 22. 16 चेंडू 28 धावा. इथे मात्र सुरेख फटका लगावला जातोय, परंतु इथे मात्र चांगला प्रयत्न जरूर होता. एक धाव सहजरित्या पूर्ण, इथे दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. थोडंसं कम्युनिकेशन कमी होतं, कारण रनिंग बिटवीन द विकेट हे सुद्धा क्रिकेटमधील खूप महत्त्वाचं अंग, ज्याचा उल्लेख आपण किंवा उदाहरण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांच्या माध्यमातून पाहिलं. नॅटवेस्ट सिरीज मधील अंतिम सामना ज्या खेळाडूंनी किंवा ज्या प्रेक्षकांनी पाहिला असेल, त्यामध्ये अक्षरशः जवळपास 123वर 5 गडी बाद झाल्यानंतर TV बंद झाले होत्या, परंतु त्यानंतर जी काही पार्टनरशिप झाली होती त्यामध्ये दुहेरी तिहेरी धावसंख्येचा जास्त धावसंख्या होत्या. आता तेच काहीतरी चित्र इथं आपण बघू शकतो. इथे मात्र जोरकसाचा फटका
त्या दरम्यान एकदा सहजरित्या पूर्ण तितकी सुरक्षित अशी फेकी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते 25. घनसोली प्रीमियर लीग 2022 ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून. जे क्रीडा रसिक जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहत आहात घनसोली प्रीमियर लीग 2022 ही क्रीडा स्पर्धा. धावसंख्या धावपलकावर 25. आतापर्यंत चेंडू झालेत 4. 2 गडी शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. डावखोऱ्याचा हा फलंदाज स्वप्नील. हो, सुरेख चेंडू. अनुभव काय असतो तो मात्र या चेंडू मागे दाखवून देतोय उमेश. सुरेखरित्या खेळ दाखवतोय या क्रीडा स्पर्धेत. आता 13 चेंडू 25 धावा. 13 चेंडू 25 धावा. पुढचा चेंडू उमेशाचा सामोरा जाईल स्वप्नील. आता मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु अपयशी ठरतोय आणि इथं मात्र ही विकेट हा क्षण किती महत्वाचा होता हा येणारा काल जरूर उत्तर देईल. आणि विनीतची विकेट बाद करण्यात इथं अपयशी ठरतोय उमेश. 3 षटकाची समाप्ती. 3 षटका अखेर खत्री 11 संघ ऑन दी बोर्ड. 26 धावसंख्या. 3 गडी बाद 26 म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता असेल. 12 चेंडू 24 धावा असं समीकरण. नक्कीच घनसोली गाव जर म्हटलं तर असं म्हटलं एक ऐतिहासिक असं गाव काय नक्कीच म्हणजे नवी मुंबईचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक अशा काही गोष्टी समोर आल्या त्या तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल. घनसोली गावात एक मोराखंड म्हणून एक विभाग होता. तो आज सेक्टर 7 येथे जी तुलसी बिल्डिंग आहे त्या परिसराला पूर्वी मोराखंड असं म्हटलं जायचं. त्यानंतर अर्थात बोधखार. घनसोली गावाच्या पश्चिमेला सेक्टर 16 येथे आज जे खेळाचं मैदान आहे त्या मैदानाला अक्षरशः म्हणजे त्यापूर्वी त्या बोधखार असं संबोधलं जायचं. त्यानंतर आज डीमार्ट जो पाहतोय आपण घनसोली सेक्टर 7ला तिथे नागा डगरी म्हणून असा एक उल्लेख केला जायचा. त्यानंतर आपण आज घनसोली गावाच्या पश्चिमेला घरोंदी सिम्प्लेक्स नावाची जी वसाहत आपण पाहतोय त्या एरियाला किंवा त्या विभागाला सोनारी म्हणून असं नाव होतं. हा घनसोली गावाचा हा इतिहास आहे. अनेक असं म्हटलं जातं की जवळपास 15हून अधिक स्वातंत्र्य सैनिक असतील की ज्यांनी आपल्या स्वातंत्र्य कालामध्ये आपल्या देशासाठी त्यांनी अहोरात्र असं काम केलं होतं. नक्कीच एक घनसोलीकर म्हणून नेहमीच अभिमान वाटतोय की या गावामध्ये आमचा जन्म झाला. इथे मात्र पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जाऊया. समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू 24 धावा असं समीकरण. गोलंदाज येतोय चेतन. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येतोय चेतन. सामोरं जाईल फलंदाज स्वप्नील. स्ट्राईकला स्वप्नील, नॉन स्ट्राईकला विनीत. इथे मात्र सुरेख फटका लागवला जातोय. चेंडू जातोय नो मॅन्स लँडमध्ये परंतु तिथे क्षेत्ररक्षक मात्र तिथे येतोय. सुरेखरित्या क्षेत्ररक्षण तितके सुरक्षित अशी फेकी. 2 धावसंख्येने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोचते 28. या 2 खेळाडूंना मात्र इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी चालून आली असं म्हणेल. कारण हा सामना जर ते 2 खेळाडू जर जिंकवतायत तर त्यांच्या घनसोली क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद होईल. कारण इतक्या कमी वयामध्ये इतका मोठ्या सामन्यामध्ये दडपणामध्ये जर तुम्ही फलंदाजी तुमची बहरते तर तुम्ही नक्कीच येणारा भविष्यकाला उज्ज्वल असेल. येथे मात्र पुन्हा एकदा जीवनदान. चांगले क्रिकेट आपण पाहतोय. हेच क्रिकेट पाहण्यासाठी मैदानं भरत असतात. तेच क्रिकेट आपण पाहतोय. आता मात्र 10 चेंडू 22 धावा. 10 चेंडू 22 धावा. इथे मात्र
स्वप्नील याला राहुल टेवाटे याची भूमिका पार पाडावी लागेल. बघूया कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय. भिरकावतोय चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आणि ते क्षेत्ररक्षक चूक करतोय, होतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते, समीकरण सुद्धा बदललं जाते. धावसंख्या धावपालकर होते 32 आणि अजून मला वाटतं 500 रुपये येतील आणि 500 रुपये आलेले आहेत. अकाउंटंट जय यांच्याकडून आमच्याकडे 500 रुपये पोहोचत आहेत वैष्णव मडवी यांच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण 9 चेंडू 18 धावा, क्लोज एन्काउंटर जरूर होईल. इथे मात्र फेकी होते आशिषच्या दिशेने, परंतु 1 बाउन्स फेकी. 2 धावसंख्या इथं गाठल्या जात आहेत. सुरेख सामना रंगतोय. या 2 नवख्या खेळाडूंनी मात्र इथं मन जिंकण्याचे काम जरूर करतायत, परंतु अजूनही अंतिम ध्येय खूप दूर आहे. कारण समीकरण असेल 8 चेंडू 16 धावा असं समीकरण. 8 चेंडू 16 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2 धावसंख्येची सरासरी. बघूया पुढचा चेंडू. इथे चेंडू भिरकावतोय, एकदा सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. सुरेख क्रिकेट. आत्मविश्वास त्यांचा वाढवला जातोय. आपण पाहतोय खत्री 11च्या पॅव्हलियन मधून टाळ्यांचा वर्षाव होतोय. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धावपलकावर 36 ऑन द बोर्ड. 7 चेंडू 14 धावा, 7 चेंडू 14 धावा असं समीकरण. सुरेख अशी पार्टनरशिप, जसा मी उल्लेख केला होता नॅटवेस्ट सिरीजचा, अगदी तसंच चित्र आतापर्यंत तरी पाहायला भेटतं. बघूया पुढे काय. पुढचा चेंडू भिरकावतोय, फुलटॉस चेंडू आणि आपला ताकद, आपला दर्जा, आपल्या लौकिक मात्र इथं दाखवून देतोय स्वप्नील हा फलंदाज. षटकार होतोय. षटकाराच्या साहाय्याने समीकरण बदललं जातंय. समीकरण होतंय आता 6 चेंडू 8 धावा आणि इथे आणखी 1000 रुपये आलेत. इथे मात्र आज हजारपती होतील फलंदाज. लखपती म्हटलं जातं, करोडपती म्हटलं जातं, इथे हजारपती होतील. 6 चेंडू 8 धावा, 6 चेंडू 8 धावा असं समीकरण. सुरेख सामना. सामना कुठे होता आणि कुठे नेऊन ठेवलाय. कौतुक करावं लागेल स्वप्नील याचं आणि विनीत याचं. तितकंच मी खराब क्रिकेट म्हणेल, कारण वारंवार संधी आल्या होत्या चालून फलंदाजांना बाद करण्याची, परंतु अपयशी ठरले होते क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फटका बसतोय की आता चित्र मात्र बदलले गेले. विनीतला जीवनदान मिळालं, स्वप्नीलला जीवनदान मिळालं आणि त्याचाच भुर्दंड म्हणेल की मी परिस्थिती आता त्यांच्या विरुद्ध येऊन पोहोचली. ती 6 चेंडू 8 धावा, परंतु अजून पिक्चर अभि बाकी आहे. काही होऊ शकतं, कारण क्रिकेटमध्ये भविष्य वर्तवणं हे मूर्खपणाचं असतं आणि तो मूर्खपणा मी नक्कीच करणार नाही. कारण गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज सुशील, आणखी एक अनुभवी असा अष्टपैलू खेळाडू. सुशीलच्या बोटांची जादू जर चालली जाते तर चित्र मात्र बदलू शकतं, परंतु सुशीलची अग्निपरीक्षा असेल असं म्हणेल. कारण समोर 2 नवतरुण असे फलंदाज जे घनसोली क्रिकेटचं भविष्य होऊ शकतात, ते मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसत आहेत. एका बाजूला विनीत, एका बाजूला स्वप्नील. सुरेख फलंदाजी, चांगली पार्टनरशिप आपण आतापर्यंत पाहिली. बघूया तो सुशील. येथे मात्र चूक करतोय. जागा बनवून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र दुकान उघडं ठेवलं होतं, मात्र लुटून गेला तो सुशील. गडी बाद होतोय मोक्याची शेणी. इथं अनुभव मात्र आता कमी पडतो विनीतच्या बाबतीत. गरज नव्हती या खरं तर या असा फटका खेळण्याची, कारण 6 चेंडू 8 धावा असं समीकरण होतं. तुम्ही पूर्णपणे इष्ट्या अक्षरशः त्याने ओपन केले होते आणि चेंडू तसा मिस होतोय, तसा चेंडू मात्र यष्ट्यानं आदलतोय. गडी बाद होतोय. आता मात्र 5 चेंडू 8 धावा. सुशील मात्र आपला अनुभव, आपला लौकिक मात्र इथे दाखवतोय. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडू. आता नवीन फलंदाज येतोय, फलंदाज दीपक ठाकूर. आणखी एक घनसोली क्रिकेटमधील एक मोठं नाव. आता आपला अनुभव, आता मात्र इक्वल सिच्युएशन असं म्हणेल, कारण समोर तितकाच अनुभवी असा गोलंदाज, तितकाच समोर अनुभवी असा फलंदाज म्हणेल. बघूया, चांगलं बॅटल असेल, चांगलं युद्ध खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी, यूट्यूबवर जे क्रीडा रसिक हा सामना पाहत आहेत त्यांच्यासाठी असेल. बघूया. सुशील गोलंदाजीसाठी तयार. समोर जाईल दीपक. सुशील टू दीपक. 5 चेंडू 8 धावा असं समीकरण.
इथे मात्र सुरेख गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी करतोय. आपला अनुभव मात्र इथे पणाला लावतोय मोक्याच्या क्षणी. मी जसा उल्लेख केला होता की भविष्य वर्तवणं हे मूर्खपणाचं असतं आणि तसंच काहीतरी आपण पाहतोय की सुशील मात्र आपला दर्जा दाखवून देतोय. 4 चेंडू 8 धावा. बघूया अजूनही पिक्चर अभी बाकी आहे. बघूया सुशील टू दीपक. इथे मात्र चेंडू बराच वेळेला हवेमध्ये. बघूया इथे मात्र आशिषचा आटोकाट प्रयत्न होते परंतु अपयशी ठरतोय. त्या दरम्यान इथे गडी बाद होतोय का प्रश्नचिन्ह. इथे मात्र थर्ड अंपायरला इथं पाचारण केलं जाईल. बघूया कंसोली प्रीमियर लीग 2022 मध्ये इथं थर्ड अंपायर कॉल आणि इथं थर्ड अंपायर म्हणून इट्स OUT आउट. गडी बाद होतोय, हादरा बसतोय असं म्हणेल. आणि इथं मात्र आता खराब क्रिकेट खेळताना दिसत आहेत इथे फलंदाज खत्री 11 संघाचे. 6 चेंडू 8 धावसंख्येचं समीकरण असताना पहिले 2 चेंडू निर्धाव अर्थात विकेट आणि गडी बाद. त्यानंतर दोन धावसंख्या पूर्ण करून तिसरी धावसंख्या देताना काढताना बाद झाला फलंदाज. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू 6 धावा असं समीकरण. सुशीलचं कौतुक करावं तितकं कमी कारण प्रेशराइज मॅच दबाव होता कारण 2 आत्मविश्वासाने खेळणारे 2 फलंदाज समोर होते परंतु या पट्ट्याने हार मानली नाही. आपला अनुभव पणाला लावतोय. 3 चेंडू मध्ये आता 6 धावसंख्या असं समीकरण. फलंदाज होतोय यशवंत. हा मात्र काही करू शकतो. याच मैदानावर 5 चेंडूत 5 षटकार मारण्याची किमया GPL 2017 मध्ये या पट्ट्याने केले. बघूया तो इतिहास होता, वर्तमान काल काय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि इथे मात्र झेल सुटला की मॅच सुटली हा येणारा काल उत्तर देईल. उमेश सारखा एक सर्वोत्तम खेळाडू मात्र इथे झेल सोडतोय आणि हे क्रिकेटमध्ये वारंवार होत असतं. एखादा झेल सुटला जातो, एखादा कठीण झेल पकडला जातो, त्यालाच क्रिकेट म्हटलं जातं. आता मात्र 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. सुरेख गोलंदाजी करतोय सुशील. बघूया अजूनही सामना जिवंत ठेवलाय. 2 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुशील याचा. सुशील टू यशवंत. इथे मात्र सुरेख क्रिकेट चाणाक्षपणा आणि हा सामना जिंकून देतोय यशवंत. आपल्या नावातच यश होतं ते मात्र दाखवून देतोय. जो 2017 GPLचा जो इतिहास होता 5 चेंडूत 5 षटकार ज्या पट्ट्याने लगावले होते तोच इतिहास मात्र इथं फलंदाजीमध्ये पुनरावृत्ती जरूर झाली नसली परंतु त्याचा दर्जा, ती फलंदाजीचा दर्जा यामध्ये या 2 फटक्यामध्ये दाखवून देतोय. सामना जिंकतोय खत्री 11 संघ. खूप खूप अभिनंदन खत्री 11 संघाचं. हा सामना जर आपण दोन्ही डावातील विश्लेषण करायचं झाल्यास फलंदाजांनी वर्चस्व बऱ्याच वेळा गाजवलं परंतु एक असा गोलंदाज होता की त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना नाचवलं. आपल्या